जिल्ह्यात पारंपरिक पिकांच्या शेती व्यतिरिक्त नवीन आणि जास्त आर्थिक फायद्याच्या शेतीकडे येथील शेतकरी वळला आहे। यामध्ये कुडाळ तालुक्यातील कुंदे येथील प्रगतशील शेतकरी रमेश परब हे झेंडूच्या फुलांची शेती करत आहेत। यावर्षी तब्बल 10,000 झेंडू रोपांची लागवड करून गणेश उत्सव काळात त्यांनी तब्बल 1,000 किलो फुलांची विक्री केली। यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे। अजूनही त्यांच्या फार्म हाऊसवर दसरा सणासाठी झेंडू फुले उपलब्ध असून त्यातूनही जवळपास 500 ते 800 किलो फुले उपलब्ध होतील। कमी खर्चात अधिक फायदा देणारी झेंडू फुलांची शेती आर्थिक सुबकतेकडे नेणारी ठरली आहे। माझं नाव रमेश वासुदेव परब, राहणार कुंदे भटवाडीत, आणि 212 एकर आमची वैयक्तिक जमीन आहे आणि त्याच्यात ही झेंडू लागवड केलेली आहे। 10,000 यावर्षी रोपं लावली, गेल्या वर्षी 20 लावली होती आणि त्या झेंडूमुळे आम्हाला 3 ते 4 पट उत्पन्न मिळालं। गणपतीला आम्ही 200 रुपये किलोने विकली। आता रेट उतरला आहे, 70-80 रुपये किलो आहे समजला। आणि प्रगती शेतकरी आहे आणि भाताची लागवड केलेली आहे। 120 किलो आम्ही भात पेरतो, त्याच्यातून उत्पन्न आम्ही 5 ते 6 लाख रुपये आम्ही उत्पन्न काढतो। चिवाकाठी आहे, बांबू आहे। यासाठी मशागत काय करावी लागते आता झेंडूच्या? झेंडूसाठी 4 ते 5 वेळा फवारणी केली पाहिजे, खत पाणी घातलं पाहिजे, तरच ते रोपा मजबूत होतात। तरी किती महिन्यात पीक येतं? हे 2 महिन्यात येतं। तुम्ही याची लागवड कधी केली होती? जुलै मध्ये केली होती। कलकत्ता शेती केल्यामुळे ना उत्पन्न भरमसाठ मिळतं, पण नवीन युग आता चालू आहे ना, ते शेतीकडे दुर्लक्ष करतात। शेतीमुळे किती फायदा आहे हे आम्हाला अनुभव आहे। माझं कुटुंब नाही म्हटलं तरी 65 माणसाचं आहे। 65 माणसाच्या कुटुंबाला मी माझा वैयक्तिक इथे पती पत्नी आणि एक नोकर आहे इथे समजला। त्याच्यातून उत्पन्न आम्ही काढलेलं आहे। नाही मला उत्पन्नातून आम्ही भरपूर ब्लॉक घेतले आहे आणि इथे प्रगती केलेली आहे समजला स्वतः शेतीमुळे।